नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज आमच्या गंगे हॉस्पिटल येथून एव्हीएनचे 7 दिवसापूर्वी आले होते. गौरव देशमुख नागपूरहून आले होते आणि त्यांना मागील 3 वर्षापासून एव्हीएन त्रस्त आहेत. आणि कारण त्यांनी म्हणजे प्रकृती आपण बघता, त्यांनी वजन वाढवण्यासाठी स्टेरॉइड खाल्ले. या व्हिडिओ मार्फत मला हे सांगू इच्छितो की कोणतेही मेडिसिन खाताना आपण तिचं ट्रस्टेड बघा, चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट त्या ठिकाणी घेऊनच. आपण कुणीतरी आपण ऍड बघतो, वजन वाढवा, घटवा किंवा वजन वाढलेलं वजन कमी करा, आणि अशा विचारात आपण हर्बलच्या नावाखाली भरपूर सारे ब्रँड येऊन ते आपली मार्केटिंग करतात आणि आपण ते घेतो आणि त्याचा शरीरावर खूप विपरीत परिणाम होतो. असंच त्याचे याच्यामुळे यांना एव्हीएन झाला आणि पूर्ण आयुष्य त्यांचं धोक्यात आलं. ऍक्च्युली ज्यावेळेस आले होते, चालत सुद्धा चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, अशा पद्धतीने बसले, असे ते बसू शकत नव्हते. परंतु आपली प्रभावी ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी केली आणि त्यांनी पूर्णपणे साथ आपल्या ट्रीटमेंट मध्ये करताना दिली. आणि आज खूप चांगलं मला पण वाटतं की त्या स्वतःच्या पायावरून चालू राहिले, बसून राहिले. तर आमच्या प्रश्नाला नाव सांगा तुमचं काय? माझं नाव गौरव गणेश देशमुख. मी नागपूरहून आलोय. माझं वय 34 वर्ष आहे आणि मला त्रास होता, हिपचा प्रॉब्लेम होता. मला बस कधीपासून झाला? स्टार्टिंग सुरू झाली? सुरुवात मी बरंच वजन वाढायची, मी जिम वगैरे मारायचो, तर स्टेरॉइड वगैरे खाल्ले होते. मी प्रोटीन पावडर खाल्लं होतं, तर थोडं त्रास वाढत गेला माझा. स्टार्टिंगला काय झालं होतं नेमकं? गुडघापासून स्टार्ट झालं होतं माझं. इथून मग ते हिप पर्यंत पोहोचलं. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं त्यांनी. तर ते फर्स्ट स्टेप वर पोहोचलं. मग डॉक्टर आपण नागपूरला नागपूर दाखवताना ऑपरेशन सांगितलं. मला ऑपरेशन करायचं नव्हतं, त्यामुळे आमचे इथं ओळखीचे होते बुलढाण्याला, त्यांनी आम्हाला इथं ऍड्रेस दिला. इथला आम्ही इथे आलो आणि चांगलं वाटलं इथं पुढे थेरपी करून. ते आज कसं म्हणजे चालता फिरता सगळं व्हायला लागलं? चांगलं सगळं बिलकुल एकदम व्यवस्थित. हो, मला तर पहिले चालता येत नव्हतं. मी चालताना कसं हळूहळू येत होतं, आता मला एकदम बरं वाटलं. तुम्ही सर्व्हिस पण एकदम बेस्ट, चांगले एक नंबर. अशा एव्हीएनच्या पेशंटला काय सांगाल? एव्हीएन त्रस्त असते. हा, मला हेच म्हणायचं, जी मी चूक केली ते तुम्ही नको करा आणि वेळेवर ट्रीटमेंट घ्या. आणि काय म्हणते, वेळेत आरोग्य पण चांगलं, ते म्हणजे योग्य ते खा, जे डॉक्टर सांगितले खा, जे नाही सांगितले नको खा. आणि मला तर असं वाटते की माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. बिलकुल. तर मी या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना आवाहन करतो की जर कोणी तुमच्या मित्र परिवारामध्ये असं कोणी वजन वाढवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी असं काही जरी पाहिजे, कोणा मेडिसिन वगैरे घेत असेल ते स्टॉप करा. त्यामुळे स्टेरॉइड असू शकतात, ट्रस्टेड घ्या आणि प्रॉपर डॉक्टर जे वैद्य असतात, ते आयुर्वेद तज्ञ असेल किंवा जे पण स्पेशलिस्ट असतील त्यांच्या मार्फत, आहार तज्ञ असतील त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करा. आपलं जीवन हे खूप अमूल्य आहे आणि एव्हीएन वर न घाबरता प्रॉपर पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट केली तर निश्चित स्वरूपात ऑपरेशन त्या ठिकाणी लागत नाही. कारण यांना 4 स्टेज आहे, एकाला 3 स्टेज आहे आणि 4 स्टेजचा पेशंट सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगला होतो. ठीक आहे, भले त्याला वेळ लागेल, परंतु जर प्रॉपर पद्धतीने आपण चिकित्सा जर केली तर निश्चित त्या ठिकाणी आराम पडतो. हे यावरून सिद्ध होतं. आणि अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांचं ज्या गोष्टी, ज्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी करू शकत नव्हते की चालणं फिरणं ज्यांना कठीण झालं होतं, ते इझिली ते आज करत आहे. तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार, आयुर्वेदाच्या या कार्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. तरी धन्यवाद. जय आयुर्वेद. जाऊ दे खाली, तो गेलो, जाऊ दे खाली, वरती उचल, सरळ सरळ उचलायचं, सरळ सरळ सरळ, असं नाही, आता खाली जाऊ, एक 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 या पूर्वी करता यायचं. या ठिकाणी याच्या मुवमेंट आहे, ज्या दिवशी आले त्या दिवशी अजिबात या मुवमेंट त्यांना करता येत नव्हतं. आता पूर्ण होत आणि माझे पण सगळ्या पद्धतीने.